तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन एक ऑप्शन विजिबल झालेला आहे. वेबसाईटवरतीच आपण जे आहे आपण करू शकतो. ही KYC प्रक्रिया करत असताना लाभार्थ्याकडून काही जर प्रॉब्लेम झाला असेल पहिल्यांदा, तर पुन्हा आपण ही KYC करू शकता किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी पण ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत. आपण KYC जी आहे KYC या थ्रू करू शकता. KYC इथं करायची आहे आपल्याला, दोन्ही पण KYC आणि नंतरनं जे आहे आपण ते अंगणवाडी सेविकेकडं जे आहेत त्यांच्याकडे आपण आपले डॉक्युमेंट जमा करू शकता. तर त्यासाठी इथे वरती क्लिक करायचं आहे आणि लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर ना तुम्हाला जे आहे खाली कॅप्चाचा ऑप्शन येईल, कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहेवर क्लिक करून तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्ही इथं OTP टाका, सबमिट करा. OTP सक्सेसफुली तुमचा इथं व्हेरीफाय होईल. त्यानंतरनं दोन ऑप्शन येतील, विवाहित आणि अविवाहित. तर पहिल्यांदा विवाहितवरती क्लिक करायचं आणि त्यामध्ये 3 आहेत, पती हयात आहे, त्याचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित. तर अनुक्रमांक 2वरती आपण जे आहे आपण पती हयात आहे वरती क्लिक करायचं आहे. ज्यांचे पण पती आहेत, नॉर्मल KYC बद्दल सांगतोय मी. तर पती हयात आहे वरती क्लिक करा, पतीचा आधार क्रमांक टाका तिथं आणि खाली जे आहे खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर परत मी सहमत आहेवरती क्लिक करून खाली OTP पाठावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP इथं तुम्ही एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं. तर सबमिट केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती जे मागचे ऑप्शन होते सेम ऑप्शन येतील. तर तिथं तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि खालचे जे 2 ऑप्शन आहे त्यासाठी आपण एक नवीन म्हणजे व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. ते कोणते सिलेक्ट करायचे, तर ते सेमच आहेत. तर त्यामध्ये दोन्ही पण ऑप्शन जे आहे ते दोन्ही पण ऑप्शन आपल्याला नाही सिलेक्ट करायचे आहेत. तर लक्षात ठेवा की जे दोन्ही पण ऑप्शन आहेत दोन्ही पण ऑप्शन पहिल्यासारखेच आपल्याला नाही सिलेक्ट करायचे आहेत आणि खालचा चेकबॉक्स टिक करून सबमिटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमची KYC नॉर्मलरित्या पूर्ण होऊन जाईल, ज्यांचे वडील हयात आहेत किंवा पती हयात आहेत त्यांच्यासाठी. तर दुसरं आपण चेक करूयात की ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी. तर काय करायचं, सिंपल लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, सेम प्रोसेस कॅप्चा, मी सहमत आहेवरती क्लिक करून OTP येईल, OTP टाकायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर ना दुसऱ्या पेजवरती तुम्हाला ते अनुक्रमांक 2वरती परत एकदा घेऊन जाईल. अनुक्रमांक 1वरती आणि इथं विवाहित की अविवाहित ते सिलेक्ट करायचं आहे. तर विवाहित सिलेक्ट केल्यानंतर ना पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित आहे, या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर समजा पतीचे निधन झाले आहे यावरती सिलेक्ट केलं तर सेम डायरेक्टली इथं OTP नाही विचारत, डायरेक्टली इथं आपल्याला हे 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत, जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पण इथं एक लक्षात ठेवायचं की जे डॉक्युमेंट आहेत, पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याशी संबंधित प्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2015पर्यंत 25पर्यंत आपल्याला द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुमची जी KYC होऊन जाते. आता अविवाहितसाठी बघू आपण. तर अविवाहितसाठी तुम्हाला इथं लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर ना खाली सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर ना इथं अनुक्रमांक 1वरती अविवाहितवरती क्लिक करायचं आहे. वडील हयात आहेत किंवा वडिलांचे निधन झाले, या दोन्हीपैकी एक. तर वडील हयात आहे यावरती केलं तर नॉर्मल KYC होते आणि वडिलांचे निधन झाले आहे ते जर सिलेक्ट केलं तर आपल्याला जे आहे KYC अंगणवाडीमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर वडील हयात नाही सिलेक्ट केलं की सेम आपल्याला हे पेज येणार. इथं जात प्रवर्ग निवडायचा आहे, दोन्ही ऑप्शन नाही सिलेक्ट करायचे आहेत आणि माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे यांच्याकडे 31/12/2025पर्यंत जमा करेन अशी हमी द्यायची आणि तुमची जी KYC आहे KYC तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट सक्सेसफुली होऊन जाईल. तर लक्षात ठेवा की अशा प्रकारे तुम्ही करू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.